साधनेचा पहिला दिवस पूर्ण झाला. पहिला दिवस संपला. आता काम करण्यासाठी आणखी 9 दिवस राहिले आहेत. कामच करायचं आहे. पहाटे 4:30 पासून रात्री 9-9:30 पर्यंत परिश्रमच परिश्रम करायचे आहेत. पुरुषार्थ करायचा आहे. दररोज संध्याकाळी तास दीड तास धर्मचर्चा होत राहील हे आवश्यक आहे. ही धर्मचर्चा वाणीविलास किंवा बुद्धिविलासासाठी नाही, कुणा एका संप्रदायाला विशेष महत्त्व देण्यासाठी नाही, किंवा एखाद्या दार्शनिक मान्यतेचं महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी नाही. या इतर गोष्टींशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही. ही धर्मचर्चा या साधना विधीच्या स्पष्टीकरणाकरता असेल, कारण स्पष्टीकरणाची खूप जरुरी आहे. 10 दिवसांचा पूर्ण लाभ घेण्याकरता चुका टाळून योग्य प्रकारे काम करण्यासाठी, ही विद्या नीट समजून घेण्यासाठी ही धर्मचर्चा उपयोगी पडेल. भारत एक पुरातन देश आहे, जिथे कित्येक प्रकारच्या साधना ध्यानविधी जन्मल्या, वाढल्या, विकृत झाल्या, नष्ट झाल्या, लुप्त झाल्या. आजही अनेक प्रकारच्या ध्यान प्रणाली सुरूच आहेत. प्रत्येक ध्यान प्रणालीची स्वतःची काहीतरी विशेषता असते. आपले काही वेगळंपण असतं. या साधना विधीची सुद्धा आपली एक विशेषता आहे. ही विधी नीटपणे समजून घेतली नाही तर जसं काम करायला पाहिजे तसं काम करू शकणार नाही, आणि ज्याप्रमाणे काम करायला पाहिजे तसं केलं नाही तर जे परिणाम यायला हवेत ते परिणाम येणार नाहीत. यासाठीच स्पष्टीकरणाची खूप आवश्यकता आहे. भारताची ही अतिप्राचीन विधी, युगानुयुगे जुनी विधी, न जाणो या विधीचा किती वेळा जन्म झाला. 200, 400, 500 वर्षांपर्यंत भारताचे कल्याण करीत राहिली, विश्वाचं कल्याण करीत राहिली, आणि लुप्त झाली, नाश पावली. पुन्हा कोणा एका महापुरुषाला परमज्ञान प्राप्त झालं, पुन्हा तिचा जन्म झाला, पुन्हा 200-500 वर्षांपर्यंत लोक कल्याण करीत राहिली, आणि पुन्हा लुप्त झाली, नाश पावली. अशा प्रकारे भारतात मागील 2600 वर्षांपूर्वी ही जी विधी लुप्त झाली ती आता पुन्हा जागृत झाली आहे, पुन्हा आली आहे. तर या विधीला नीटपणे समजून घ्यायला हवं. नाहीतर इतर ध्यानविधीतील काही प्रकार याच्याबरोबर जोडून तोडून त्यात काही विकृती निर्माण केली तर जी फलप्राप्ती व्हायला हवी ती होणार नाही. रोज संध्याकाळची ही धर्मचर्चा यासाठी की या विधीला खूप बारकाईने जाणून नीटपणे समजून काम करावं. ज्ञानाचा बोधीचा मार्ग आहे. कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवायचा नाही. नीटपणे समजून उमजून मगच अभ्यास केला तर योग्य मार्गाने अभ्यास करू शकू. समजून घ्या की आज जे दिवसभर काम केलं ते काय केलं, अशा प्रकारचं का केलं, काय करत राहिलात. श्वासाला जाणून घेण्याचं काम केलं. श्वासाचा व्यायाम किंवा प्राणायाम केला नाही. श्वासावर कोणतंही नियंत्रण ठेवलं नाही. श्वास स्वाभाविकपणे जसा आला तसा आला आणि जसा गेला तसा गेला. आपण जाणून घ्यायचा अभ्यास केला. केवळ जाणणं आहे, शुद्ध श्वास जाणणं आहे. दुसरी आवश्यक गोष्ट अशी की याबरोबर काहीही संमिश्रण होऊ देता कामा नये. कोणताही शब्द, नाव किंवा मंत्र जोडता कामा नये. कुठलंही रूप, कोणतीही आकृती किंवा कल्पना जोडू नये. निव्वळ श्वास जसा येत आहे आणि जात आहे त्याला साक्षीभावाने जाणायचं आहे. तटस्थ आणि द्रष्टाभावाने जाणायचं आहे. मी माझ्या स्वतःच्या व इतर अनेक साधकांच्या अनुभवानेही चांगलं जाणतो की या श्वासाच्या जाणण्याबरोबर एखादा शब्द जोडला असता, एखादं नाम जोडलं असतं किंवा एखादा मंत्र जोडला असता तर काम अगदी सोपं झालं असतं. चित्त लगेच एकाग्र झालं असतं.
किंवा अशाच प्रकारच्या श्वासाच्या जाणण्याबरोबर एखादी कल्पना, एखादी आकृती किंवा रूप किंवा रंग जोडलं तरीही काम सोपं झालं असतं. मन अगदी लवकर एकाग्र झालं असतं. परंतु हे सर्व माहीत असूनसुद्धा असा आग्रह आहे की याबरोबर कोणताही शब्द किंवा रूप जोडलं जाऊ नये. अडथळे येतात, त्रास होतो. सर्व शिबिरातून जसं होतं तसंच शिबिराच्या आजच्या या पहिल्या दिवशी अनेक साधकांनी येणाऱ्या अडथळ्यांना, आपल्या त्रासांना वाचा फोडली. काहींनी शब्दांनी जरी व्यक्त केली नसली तरी ते जाणून आहेत की त्रास तर होतच आहे. कोणाचा पाय दुखतो आहे, कोणाची कंबर धरली आहे, कोणाचे डोके दुखत आहे, कोणाला मळमळत आहे, कोणाचा जीव घाबरतो आहे, कुणाला उलटी होईल असं वाटतं आहे, तर कुणाला कधी एकदाच इथून पळून जाऊ असं वाटतं आहे. कुठे अडकून पडलो? इथे तर जराही शांती नाही, जराही मन लागत नाही. आणि काही नाही तर कोणाला डुलक्याच येत आहेत. अशा अनेक बऱ्याच अडचणी येतात. असं का? तर या साधना विधीमुळे असं होतं. मागे सांगितल्याप्रमाणे याबरोबर एखादं नाव जोडलं असतं, एखादं रूप किंवा एखादी आकृती जोडली असती तर असे कठीण प्रसंग आले नसते. आले असते तरी कमी प्रमाणात आणि शिवाय लवकर दूर झाले असते. मन अगदी शीघ्र गतीने एकाग्र झालं असतं. तर अशा प्रकारे शुद्ध श्वासाचंच निरीक्षण का करावं? हे सर्व समजून घेण्याआधी दुसरी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आपल्या साधनेचं अंतिम लक्ष्य काय आहे. जर या साधनेचं अंतिम लक्ष्य असं असतं की येनकेन प्रकारे मन केवळ एकाग्र करायचं आहे, विचारविहीन करायचं आहे, हेच जर अंतिम लक्ष्य आहे तर नक्कीच एखादा शब्द, एखादं रूप जोडल्याने काम सोपं झालं असतं. अंतिम अवस्थेपर्यंत लवकर पोहोचता आलं असतं. परंतु या साधना विधीबद्दल म्हणायचं झालं तर तिचं हे अंतिम लक्ष्य मुळीच नाही. निर्विचार किंवा निर्विकल्प होणं हे या साधनेचं अंतिम लक्ष्य नाही. चित्त एकाग्र करणं हे आमच्यासाठी हितावह आहे, याचीही मदत होईलच. परंतु चित्त विकारविहीन करणं, निर्मळ करणं हे आमचं अंतिम लक्ष्य आहे. चित्तातील सर्व गाठी उलगडायच्या आहेत. चित्ताच्या एकाग्रतेबरोबरच निर्मलताही यायलाच हवी. चित्तविकार दूर व्हायलाच हवेत. अन्यथा राग, द्वेष किंवा मोहात्मक आलंबनाद्वारे चित्त निश्चितच लवकर एकाग्र होईल. पण मिळेल काय? सत्यापासून लांबच्या या काल्पनिक आलंबनांनी राग, द्वेष, मोह कमी होण्याऐवजी आणखीनच बळावतील. ही आपल्या उपयोगाची गोष्ट नाही. जोपर्यंत चित्त विकारांनी भारलेलं आहे तोपर्यंत सर्व दुःखच दुःख आहे. आता या जीवनातही दुःख, पुढेही दुःखच. भविष्याचं जाऊ दे. आता या जीवनाबद्दल विचार केला तरी आपण असं बघू की जेव्हा जेव्हा चित्त विकारांनी विकृत होतं तेव्हा त्यात राग, अनुराग जागतो, की द्वेष जागतो, की ईर्ष्या जागते, भय जागते, वासना जागते किंवा वैमनस्य जागते. जो जो विकार चित्तपटलावर जागृत होतो तो चित्त व्याकुळ करूनच टाकतो. मन विकाराने विकृत झालं असेल आणि आम्ही मोठे प्रसन्न चित्त असू किंवा आनंदी असू असं होऊच शकत नाही. खूप व्याकुळ व्हाल आतल्यात. एवढंच नव्हे तर अंतर्मुख होऊन बघितलं तर कळून येईल की चित्त विकारांनी विकृत होऊन जेव्हा जेव्हा मी व्याकुळ होतो तेव्हा तेव्हा ही व्याकुळता आपल्या स्वतःपर्यंत सीमित न ठेवता इतर लोकांनाही त्यात सहभागी करतो. आपलं दुःख आणि व्याकुळता इतरांना वाटतो. साऱ्या वातावरणात व्याकुळता पसरवतो. ज्या कोणाशी आपला संपर्क येईल त्यालासुद्धा व्याकुळ बनवतो. क्रोध आला की झालो व्याकुळ. आणि ही व्याकुळता आपल्या स्वतःपर्यंत सीमित न ठेवता इतरांनाही व्याकुळ बनवतो. इतरांना व्याकुळ बनवते. योग्य प्रकारे जगण्याची कला आली नाही. मग चित्त निर्मल करायचं आहे.
पण अडचण अशी आहे की मनाचा असा स्वभाव झाला आहे की जेव्हा पाहावं तेव्हा विकार तयार करतो आहे आणि व्याकुळ बनतो आहे, विकार तयार करतो आहे आणि व्याकुळ बनतो आहे. व्याकुळ होणं कुणालाही नको आहे. सर्वांना वाटतं की व्याकुळतेपासून, दुःखापासून मुक्ती मिळो, पण प्रत्यक्षात विकारामागून विकार जागवतो. कोणताही विकार मनात जागा झाला तर तो आम्हाला व्याकुळच बनविल, मनातील शांती नष्ट करील. हा निसर्गाचा नियम आहे. जर विकार दूर झाले, जो जो विकार दूर झाला तेवढ्या प्रमाणात शांती आहे, शांती मिळेल. सर्व विकार दूर झाले तर पूर्ण शांतीचा अनुभव कराल. तर जीवन जगण्याची कला शिकण्याकरता, ही साधना शिकण्याकरता आलो आहोत. चित्त निर्मल करण्याची, धर्म धारण करण्याची साधना शिकण्यासाठी आलो आहोत. जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी आलो आहोत. या पलीकडे धर्म आणखी काही असूच शकत नाही. धर्म कधी हिंदू असू शकत नाही, धर्म कधी जैन असू शकत नाही, कधी बौद्ध, कधी मुसलमान किंवा ख्रिश्चन असू शकत नाही. हे सर्व संप्रदाय आहेत. हा समाज आहे. म्हणजे असे की सर्व समूह आहेत, धर्म नाहीत. धर्म तर सार्वजनिक असतो, सार्वदेशिक असतो, सार्वकालिक असतो. धर्माच्या मोजमापाचा हा कायदा आहे, रीत आहे, विधान आहे. हे विश्वविधान आहे की सर्वावर तो समप्रमाणात लागू होतो. आपल्या देशाचं हे दुर्भाग्य आहे की गेल्या 2000 वर्षाच्या अंधकारात आम्ही धर्म आणि संप्रदाय हे पर्यायवाची शब्द करून टाकले. धर्म म्हटला की त्याचा अर्थ संप्रदायहीच व्हायला लागला. संप्रदायालाच धर्म मानायला लागलो. इथे या 10 दिवसात पुन्हा पुन्हा धर्म शब्दाचा उपयोग केला जाईल. चुकूनही समजू नका की हिंदू धर्माविषयी बोललं जातं आहे व बौद्ध धर्माविषयी व ख्रिश्चन धर्माविषयी व कोणत्या इतर धर्माविषयी. हे नीट समजून असा की धर्माचं आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हे स्वतंत्र अस्तित्वच त्याचं खरं अस्तित्व आहे. त्याबरोबर हे शब्द जोडले गेले, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, की तो संप्रदाय प्रमुख होतो, धर्म गौण होऊन जातो. भारताच्या पुरातन भाषेमध्ये धर्म शब्दाचा अर्थ होता सत्य, निसर्गाचे नियम, प्रकृतीचे नियम. याला धर्म म्हटलं जात होतं. जसं आगीचा धर्म आहे जळणं आणि जाळणं, याप्रमाणे आपल्या विकारांचा स्वतःचा एक गुणधर्म, स्वभाव आहे आणि तो म्हणजे व्याकुळता आणणं. जेव्हा कधी कोणाला क्रोध येतो, राग येतो आणि त्यामुळे तो व्याकुळ होतो, तेव्हा कुठे तुम्ही त्याचं नामकरण करायला जाता? कोणतं लेबल लावता की हा हिंदू क्रोध, की मुसलमान क्रोध, की बौद्ध क्रोध, की ख्रिश्चन क्रोध? व त्या रागामुळे जी व्याकुळता आली, ती हिंदू व्याकुळता, बौद्ध व्याकुळता किंवा जैन व्याकुळता. क्रोध आला की व्याकुळता येणारच. तसंच क्रोध दूर झाला की विकार दूर होणारच. अशा प्रकारे चित्त विकारविहीन होण्यामुळे आतल्या जी शांती मिळाली, जे सुख अनुभवायला मिळालं, त्याला लेबल लावायला कुठे जाल की हे बौद्ध सुख आलं, बौद्ध शांती आली. निसर्गाचा नियम आहे, विश्वाचं विधान आहे. जेव्हा जेव्हा चित्त विकारांनी विकृत होईल तेव्हा ते कुणाचं का असेना व्याकुळ होणारच. मग हवं तर त्याने आपल्याला बौद्ध म्हणावं, जैन म्हणावं, मुसलमान म्हणावं अथवा ख्रिश्चन म्हणावं, काही फरक पडत नाही. निसर्ग कोणताही पक्षपात करत नाही. जिथे विकार निर्माण झाला तिथे व्याकुळता आलीच. जिथे विकार मुक्त झाला तिथे तो दुःखमुक्त होईल, बंधनमुक्त होईल. म्हणून हे एक मोठं कारण आहे की ज्याच्यामुळे श्वासाबरोबर कोणतंही नाव किंवा रूप जोडू दिलं जात नाही. जेव्हा आमचा रोग सार्वजनिक आहे, सार्वभौमिक आहे, तेव्हा त्याचं औषधसुद्धा सार्वजनिकच पाहिजे. त्याचा उपचार पण सार्वजनिकच असला पाहिजे. सांप्रदायिक औषध कामाचं नाही. क्रोध येणं आणि क्रोधामुळे व्याकुळ होणं, विकारांनी व्याकुळ होणं, हे काही ठराविक संप्रदायात किंवा ठराविक वर्गातच होतं असं नाही. ते सार्वजनिक रोगाचं औषध सार्वजनिकच असतं.
जर याच्याबरोबर एखादा शब्द जोडला, कुठल्या तरी देवी, देवता, ईश्वर, ब्रह्म, संत किंवा महापुरुषाचं नाव, आणि निरनिराळ्या परंपरांचे आपापले देव, ईश्वर, संत असतात, आणि ह्यापैकी एखाद्या परंपरेतील कोणत्याही व्यक्तीचं नाव जोडलं तर दुसऱ्या परंपरेतील, दुसऱ्या संप्रदायातील लोकांना अडथळा येईल. ते त्या नावाचा उपयोग कसा करू शकतील? किंवा समजा असंच एखादं रूप जोडलं कुठल्या तरी देवीचं, देवतेचं, ईश्वराचं, ब्रह्माचं, संताचं किंवा महापुरुषाचं, तर तो या किंवा त्या परंपरेतलाच असेल, अडथळाच निर्माण होईल. दुसऱ्या परंपरेतील लोक त्या रूपाचं, आकृतीचं ध्यान करू शकणार नाहीत. हे तर सांप्रदायिकतेचं लक्षण झालं, सार्वजनिकतेचं नव्हे. आणि म्हणूनच शुद्ध श्वासावर काम करण्यासाठी सांगितलं आहे. श्वासाचं ध्यान करायचं आहे, आपल्याच श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. हिंदू पण अशा प्रकारे श्वास जाणू शकतो, बौद्ध पण अशा प्रकारे जाणू शकतो, मुसलमान पण अशा प्रकारे जाणू शकतो, ख्रिश्चन, शीख हे सुद्धा अशा प्रकारे जाणू शकतात. कोणालाही काही अडथळा नाही. श्वास श्वास आहे, प्राकृतिक गोष्ट आहे. पण हे वरवरचं एक ढोबळ कारण झालं. प्रमुख कारण असं की ही सर्व साधनाविधी सत्याचं अनुसंधान करण्याची विधी आहे, सत्याचा साक्षात्कार करण्याची विधी आहे, सत्याचं निरीक्षण करण्याची विधी आहे, आत्मनिरीक्षणाची विधी आहे, आत्मदर्शनाची विधी आहे. थोडक्यात असं की आपल्या स्वतःच्या बाबतीत जे जे सत्य आहे ते जाणून घेण्याची विधी आहे. आपल्या बाबतीत जे सत्य आहे, कोणतीही कुठे लिहिलेली किंवा वाचनात आलेली किंवा कुठल्याही संप्रदायाची गोष्ट नाही. आपल्या अनुभूतीने जाणून घेऊन स्वतःच्या बाबतीत जे काही सत्य आहे ते जाणून घेण्याचं काम आहे. कुतूहल पूर्ण करण्यासाठी जाणायचं नाही. आपल्या बाबतीत सत्य शोधनाचं हे काम सुरू करून साधक जसा जसा एक एक पाऊल पुढे जातो तसं तसं त्याला कळून येतं की मनाचे विकार कमी कमी होत आहेत, आणि मन विकारविहीन, द्वेषविहीन, आसक्तीविहीन, मोहविहीन करणं हे तर या साधनेचं अंतिम लक्ष्य आहे. शुद्ध श्वासाला बघता बघता हे काम आपोआप होऊ लागतं. विकार दूर होत जातात, विकार दूर करण्याचं काम होऊ लागतं. स्वतःच्या बाबतीतलं निरीक्षण नीट नसेल तरच काही अडथळे येतात. बौद्धिक स्तरावर बरंच काही कळेल, कारण खूप वाचन झालेलं आहे, बराच बौद्धिक विलास केलेला आहे, दर्शनशास्त्रावर बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत, त्याने काही पदरात पडत नाही. तो एक रिकामा उद्योग आहे. अनुभूतीच्या स्तरावर कुठे काय जाणलं? काहीही जाणलं नाही. आणि म्हणून या शरीराला किंवा या शरीरस्कंदाला मी माझं माझं म्हणतो, असं म्हणता म्हणता किती एकरूप होऊन जातो, त्याच्याशी किती तादात्म्य स्थापित करून जातो, किती आसक्ती निर्माण करतो, आणि त्यामुळे किती तणाव निर्माण करतो, किती व्याकुळता निर्माण करतो. बौद्धिक स्तरावर जरी कितीही म्हटलं की हे शरीर मी नाही, हे शरीर म्हणजे मी नाही, शरीराचा किंवा माझा काय संबंध, हे तर नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. परंतु जेव्हा आम्ही अंतर्मुख होऊन वास्तवता पाहायला लागू आणि पुढील 10 दिवस हेच करायचं आहे, तेव्हा कळून येईल की मी माझ्या शरीराशी किती आसक्ती निर्माण करून ठेवली आहे, किती मी व माझा भाव निर्माण करून ठेवला आहे. आणि हे कळून येईल तेव्हा यातून निघणं सोपं होईल, आणि अनुभूतीने जाणलं तरच सुटका होईल. अन्यथा केवळ बौद्धिक स्तरावर किंवा भावाविषयात किंवा भक्तिभावाने मानून घेऊन सुटका होणार नाही. जाणल्याने होईल, मानण्याने नव्हे. अनुभूतीने जाणायचं आहे, आपल्याबाबत सत्य जाणायचं आहे. हे शरीर ज्याला मी माझं माझं म्हणतो आणि ज्याच्याप्रती इतकी खोल आसक्ती निर्माण केली आहे, त्या शरीरस्कंदाचं त्या बाबतीतलं सत्य काय आहे? तसंच हे चित्त, मन, ज्याला मी माझं माझं म्हणत आलो आणि ज्याबद्दल एवढी आसक्ती निर्माण केली आहे, त्यात सत्य काय आहे? आणि या दोघांच्या पलीकडे, शरीर आणि चित्ताच्या पलीकडे जर काही आहे तर ती कोणती अवस्था आहे, कोणती स्थिती आहे, कोणती वस्तू आहे, ते काय आहे आणि त्याबद्दल काय सत्य आहे?
ते आपल्या स्वतःच्या अनुभूतीने जाणायचं आहे. कोणतीही वाचलेली किंवा ऐकीव गोष्ट आपल्या उपयोगाची नाही. ज्या दिवशी स्वतःला प्रत्यय येईल तो दिवस महान भाग्याचा असेल. आणि हे चित्त निर्विकार झाल्यावरच शक्य आहे. चित्त निर्विकार व्हावं, विकारमुक्त व्हावं म्हणून हा सारा प्रपंच करीत आहोत. श्वासाचा आधार या कामी मोठा लाभदायक आहे, आवश्यक आहे. स्वतःबद्दल पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल, या शरीराला पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे, तर कुठून तरी सुरुवात करायला हवी. श्वासापासून सुरुवात केली. चित्ताला जाणून घ्यायचं आहे तर कुठून तरी सुरुवात करायला हवी. शरीर व श्वासाचा मनाशी गाढ संबंध आहे. आपण आपल्या शरीराबद्दल काय जाणतो, अनुभूतीने काय जाणतो. शरीरशास्त्रावरील बरीच पुस्तकं वाचली असतील, व्याख्यानं ऐकली असतील, परंतु त्याचा काही उपयोग नाही. अनुभूतीच्या स्तरावर काय जाणतो त्याबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. या शरीराची जी बाह्यांगे आहेत, डोळे आहेत, हातपाय आहेत, जीभ आहे, ही सर्व इंद्रिय कशी कामं करतात त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे. कशी कामं करतात ही? आपल्या इच्छेप्रमाणे, हुकमाप्रमाणे ती काम करतात. आम्हाला जसं पाहिजे तसं ही इंद्रिये काम करतात. हाताला उठ म्हटलं तर उचलला जातो, खाली ये म्हटलं तर खाली येतो, पायांना उभे राहा म्हटलं तर उभे राहतात, चल म्हटलं तर चालतात, थांब म्हटलं तर थांबतात, बस म्हटलं तर बसतात, डोळ्यांना उघड म्हटलं की उघडतात, बंद हो म्हटलं की बंद होतात. आमच्या म्हणण्याप्रमाणे ही इंद्रिय काम करतात. हे सर्व झालं बाह्यांगाबद्दल. याशिवाय शरीरात हृदय, फुफ्फुस, यकृत असे अनेक अवयव आहेत की जे आमच्या हुकमाची वाट बघत नाहीत, आमच्या इच्छेनुसार वागत नाहीत. ती आपल्या स्वभावानुसार आपापली कामं करत राहतात. आमच्या म्हणण्याने ती थांबत नाहीत, जलद होत नाहीत किंवा हळूही होत नाहीत. आपल्या स्वभावानुसार ती काम करतच राहतात. याबद्दल आपण काय जाणतो? काही जाणत नाही. अनुभूतीने काहीही जाणत नाही. शरीराच्या या आतील मोठमोठ्या अवयवांबद्दल काय सांगावं? सर्व शरीर अगदी लहान लहान जीवकोशांनी बनलेलं आहे. आणि त्या जीवकोशांपेक्षा सुद्धा अतिसूक्ष्म अशा लहान परमाणूंनी बनलेल्या या शरीरात प्रत्येक क्षणी त्या परमाणू कणांमध्ये काही ना काही घडतच आहे. उत्पन्न होत आहे, नाश होत आहे, उदय होतो आहे, व्यय होतो आहे. आपल्या स्वभावाने काही ना काही होत आहे. आमच्या केल्याने होत नाही, इच्छेने होत नाही. आम्ही म्हटलं थांब तर थांबणार नाही, आम्ही म्हटलं असं तर तसं होत नाही. आमचा त्याच्यावर काहीही अधिकार नाही. काय जाणतो आम्ही त्याबद्दल? काहीही जाणत नाही. ही साधना अशासाठीच की लहानातल्या लहान परमाणू कणांच्या सत्याला अनुभवांच्या स्तरावर जाणायचे. आणि हे जाणून घेण्यासाठी श्वासाचा आश्रय आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. नदीच्या या किनाऱ्यावर राहणाऱ्या कुणा एका व्यक्तीला या किनाऱ्याचं सत्य चांगलं माहिती आहे, कारण तो येथे राहतो. येथील सत्य त्याने अनुभवलेलंही आहे. दुसरी कोणी एक व्यक्ती नदी ओलांडून त्या पलीकडच्या किनाऱ्यावर गेली व तिथून परतल्यावर त्या किनाऱ्याचं वर्णन करू लागली की नदीचा तो किनारा खूप सुंदर आहे, स्वर्गीय आहे, असा आहे, तसा आहे. तर आमच्याही तोंडाला पाणी सुटलं. वाटलं की आपणही तेथे जावं, ते सुंदर दृश्य आपणही अनुभवावं. परंतु प्रत्यक्षात तो करतो काय? तर नदीच्या या किनाऱ्यावर बसून, हात जोडून, डोळ्यात पाणी आणून कातर स्वराने म्हणतो, हे नदीच्या तटा, तू इकडे ये, मला तुझं दर्शन करायचं आहे. तू इकडे ये, मला तुझं दर्शन करायचं आहे. सारं आयुष्य जरी तो अशा प्रकारे रडत राहिला तर नदीचा तो पलीकडचा तट काही इकडे येणार नाही, येऊच शकत नाही. खरोखरच जर नदीच्या दुसऱ्या तटाचं दर्शन घ्यायचं असेल तर नदी त्याला स्वतःला पार करावी लागेल. आणि जोपर्यंत या परमसत्याच्या आणि आमच्यामध्ये ही रागाची नदी वाहत आहे, आसक्तीची नदी वाहत आहे, विकारांची नदी वाहत आहे, मोहाची नदी वाहत आहे, आणि आम्ही केवळ रडत राहू, प्रार्थना करत राहू, मागत राहू,
की हे नदीच्या तटा तू इकडे ये, मला तुझं दर्शन करायचं आहे, दर्शन करायचं आहे. तर यापेक्षा दुसरा मूर्खपणा कुठला असेल? परंतु या मूर्खपणातच आम्ही आमचं सारं जीवन घालवतो. या विकारांच्या नदीला पार करायचं आहे, त्या अवस्थेला पोचायचं आहे जिथे विकारांचं नामोनिशाण नाही. नदी पार करण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे, ज्याच्या आश्रयाने नदीच्या त्या किनाऱ्यापर्यंत आपण सहज पोचू. जो पूल दोन्ही किनाऱ्यांना जोडतो, ज्ञात किनाऱ्यापासून अज्ञात किनाऱ्यापर्यंत नेतो, असा पूल. आपला श्वास हे काम करणार आहे. खूप लांबपर्यंत आपल्याला घेऊन जाईल, माहीत नसलेल्या गोष्टी माहिती करून देईल, जाणून देईल. शरीरात होणाऱ्या घडामोडींपैकी श्वास हीच एक अशी क्रिया आहे की जी आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तशी करू शकतो, हुकमत गाजवू शकतो. आम्ही म्हणू दीर्घ तर दीर्घ श्वास येईल, हलका म्हणू तर हलका श्वास येईल. समजा काही वेळ थांब म्हणालो तर काही सेकंद थांबेलही बिचारा. आणि हुकूम गाजवणं बंद केलं तर स्वाभाविक गतीने येईल जाईल, येईल जाईल. तर ही एक अशी प्रक्रिया आहे की जी दोन्ही प्रकाराने काम करू शकते, स्वाभाविकपणे आणि अस्वाभाविकपणे, प्रयत्नपूर्वक आणि प्रयत्नांशिवाय. तेव्हा शारीरिक बाबतीत जे काही प्रयत्नपूर्वक होत आहे ते आम्हाला अनुभूतीच्या स्तरावर माहिती आहे. परंतु जे काही आपोआप घडत आहे, नैसर्गिकरित्या होत आहे, त्याची आम्हाला जाण नाही. म्हणून समजदार लोकांनी श्वासाचा आश्रय घेतला. ही एक अशी प्रक्रिया आहे की जी दोन्ही प्रकारे काम करू शकते. काही वेळा साधक म्हणतो, मला तर कळतच नाही की श्वास आला कधी आणि गेला कधी, इतका हळूहळू येतो आहे. बरं बाबा, तेव्हा अशावेळी जरा प्रयत्नपूर्वक श्वास घे, जोराने घे. जोराने श्वास घेतला तर त्याला कळेलच. आणि जाणता जाणता अशा एका अवस्थेवर तो येऊन पोहोचेल की जिथे कोणतेही परिश्रम न घेता स्वाभाविकपणे सहजपणे श्वास येत आहे, आत येत आहे, जात आहे, आत येत आहे, जात आहे, आणि त्याची स्पष्ट जाणीव होत आहे. आता याचा आश्रय घेऊन तो एक एक पाऊल टाकत टाकत आपल्या शरीरातील स्थूल अवस्थेपासून सुरू करून सूक्ष्मतर अवस्था जाणू शकेल. तेथपर्यंत पोहोचेलच. आज आपण काम सुरू करून जे काही पाहिलं त्यापेक्षा उद्या आणखी जास्त आपल्या बाबतीतील, शरीराच्या बाबतीतील, चित्ताच्या बाबतीतील सूक्ष्म सत्य प्रकट होईल. दिवसेंदिवस सूक्ष्मतर सूक्ष्मतम सत्य पुढे येईल. शरीराचं सूक्ष्मतम सत्य काय आहे हे जाणता येईल. श्वासाच्या आधारे पुढे जाताना अशा प्रकारे चित्ताच्या स्थूल सत्यापासून सुरुवात करून सूक्ष्मतर सूक्ष्मतम सत्यापर्यंत पोहोचल्यानंतरच त्याचं अतिक्रमण होईल. मग त्याही पलीकडचं जे सत्य, ज्याचा शरीराशी कोणताही संबंध नाही, चित्ताशी कोणताही संबंध नाही, ते आपोआप प्रकट होईल. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. पण अजून तर हा सर्वच्या सर्व रस्ता स्वतःला आक्रमायचा आहे. आपल्याबद्दल म्हणजे या आपल्या शरीराबद्दल ज्याला मी माझं म्हणतो आणि ज्याच्याबद्दल एवढी गाढ आसक्ती निर्माण करून ठेवलेली आहे, त्या बाबतीत पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. हे जाणून घेताना विकारांपासून सुटका होत जाईल. विकारांपासून मुक्तता झाली की त्याच्या पलीकडची अशी एक अवस्था येईल की जी नित्य आहे, शाश्वत आहे, ध्रुव आहे, एकरस आहे. त्याला कोणतंही नाव द्यावं, नावाने काही होत नाही. ती अनुभवण्याजोगी अवस्था आहे, बुद्धिविलासाची नाही, अनुभूतीने पारखण्याची आहे. म्हणून त्याचा साक्षात्कार करण्यास सांगितलं, अनुभूतीवर उतरवण्यास सांगितलं. शरीरातील या सर्व गोष्टी, सारं सत्य या एका श्वासाच्या आधाराने माहिती होईल. अशाच तऱ्हेने मन आणि चित्तातील सर्व सत्य माहिती होईल. सर्वच्या सर्व रस्ता स्थूलतेपासून सूक्ष्मतेकडे नेणार आहे, अज्ञात अवस्थेकडून ज्ञात अवस्थेकडे जाणार आहे. आज काम सुरू केलं, वेळ पडेल तेव्हा दीर्घ श्वास घेता घेता मंद श्वासाला सुद्धा जाणलं, जोरात श्वास घ्यायला शिकलो. नंतर स्वाभाविक श्वासावरती आलो. श्वास डाव्या नाकपुडीतून येतो आहे की उजव्या,
कोठूनही आला तरी आम्ही त्यात कोणताही हस्तक्षेप केला नाही. नैसर्गिकरित्या ते कार्य होत आहे. डावीकडून किंवा उजवीकडून आला तरी तो नैसर्गिकच होतो. आम्ही तर केवळ साक्षीभाव पुष्ट करण्याचं काम केलं, की आपल्या बाबतीत जे सत्य आहे ते जाणून घ्यायचं काम केलं. काहीही बदलायचा प्रयत्न न करता आपल्या बाबतीतलं सत्य जाणत राहिलो. आता श्वासाच्या आधारे आज संध्याकाळी, रात्री आणि उद्या दिवसभर याहीपेक्षा सूक्ष्म सत्य जाण्याचा प्रयत्न करूया, की हा आत येणारा व बाहेर जाणारा श्वास कुठे स्पर्श करतो. एक गोष्ट आणखीन समजून घ्यायची आहे, ती अशी की आपण जे अनुसंधान करण्याचं काम सुरू केलं आहे त्यासाठी आम्ही एक स्थान निवडलं. वरच्या ओठापासून नाकापर्यंतचा हा सर्व भाग, या त्रिकोणी भागात नाकाच्या आत, बाहेर आणि खाली जे काही सत्य प्रकट होईल ते पाहायचं आहे. बघत बघत पुढे चालत राहायचं आहे. हा जो श्वास आत आला किंवा बाहेर गेला तो कुठे स्पर्श करतो? ह्या एवढ्या त्रिकोणी भागात त्याने कुठे स्पर्श केला? त्या पलीकडे अजून कुठे स्पर्श करत असेल तर त्याच्याशी देणं घेणं नाही. एवढ्याशा त्रिकोणी भागात तो कुठे स्पर्श करतो त्याला महत्त्व द्यायचं आहे. नाकाच्या बाहेरच्या भागाला स्पर्श करतो की नाकपुडीच्या टोकाला स्पर्श करतो की नाकाच्या खाली वरच्या ओठांच्या वर स्पर्श करतो? एवढ्या भागात आत किंवा बाहेर तो कुठेही स्पर्श करेना, लक्षपूर्वक त्याला जाणायचं आहे. स्पर्श तर तो करत होताच, आधीही करत होता, आत्ताही करतो आहे आणि पुढेही करीत राहील. पूर्वी कधी आपण तिकडे लक्ष दिलं नाही. आता आपण आपल्याला जागरूक बनवणाऱ्या शक्तीला जागृत करण्याचं काम करीत आहोत. श्वास कुठे स्पर्श करतो हे जाणण्याचं काम उद्या दिवसभर करू. उद्या रात्रीपासून आणि परवा दिवसभर याहीपेक्षा अधिक सूक्ष्म सत्य जे प्रगट होईल ते जाणूया. अशा प्रकारे दिवसेंदिवस चित्त आणि शरीराच्या बाबतीत सूक्ष्म व त्याहीपेक्षा सूक्ष्म सत्य जे प्रकट होईल ते जाणू. शोध घ्यायचा आहे, अनुसंधान करायचं आहे. सांगण्या ऐकण्याच्या आधारे नाही तर अनुभूतीच्या आधारावरती जे जे सत्य प्रकटलं ते ते स्वीकारायचं आहे. शास्त्र सांगतं किंवा एखाद्या महापुरुषाने सांगितलं म्हणून सर्व डोळे मिटून मानायचं नाही. शास्त्राची किंवा महापुरुषाची निंदा नालस्ती नाही. ते आपापल्या दृष्टीने खरे आहेत, परंतु आम्हाला तर आमच्या अनुभूतीवर जेवढं प्रकटतं त्यालाच स्वीकारायचं आहे. स्वतःच्या अनुभूतीवर प्रगटणाऱ्या सत्याचा साक्षात्कार करायचा आहे, इतरांचे साक्षात्कार स्वीकारायचे नाहीत. जसा शरीराच्या बाबतीत तसा चित्ताच्याही बाबतीत सत्याचा साक्षात्कार करायचा आहे. कधीकधी असा प्रश्न निर्माण होतो की श्वास येण्या जाण्याची ही जी शारीरिक क्रिया आहे तिचा चित्ताशी काय संबंध? फार घनिष्ठ संबंध आहे. श्वासाचा आमच्या मनाशी आणि मानसिक विकारांशी फार गाढ संबंध आहे. आत्ताशी कुठे काम सुरू केलं आहे, या मार्गाने जरा पुढे जाल म्हणजे अंतर्मुख होण्याच्या, सत्यमुखी होण्याच्या, प्रकट झालेल्या सत्याला साक्षीभावाने, द्रष्टाभावाने, अनासक्त भावाने ही विद्या त्यात पुष्ट होण्याचा जो मार्ग, त्यावर पुढे जाल तर लवकरच कळून येईल की जेव्हा जेव्हा चित्तात विकार निर्माण होतात, म्हणजे राग येतो, आसक्ती वाढते, वासना येते, वासना डोके वर काढते, भीती वाटते आणि आणखी असा कुठलाही विकार उफाळून येतो, तेव्हा तेव्हा श्वास आपली स्वाभाविक गती सोडून जोरात चालू लागतो. कधी कमी जोरात तर कधी जास्त जोरात, पण जोरात होतोच. आणि जसजसं विकारांचं शमन होत जातं तसतसं श्वास हळूहळू होत आपल्या स्वाभाविक गतीवरती येतो. अशा रीतीने आपल्याला कळून येईल की श्वासाचा आमच्या मनाशी, मनाच्या विकारांशी किती गाढ संबंध आहे. आम्हाला आपल्या मनाचे विकार दूर करायचे आहेत. श्वासाच्या आधारे मनाचे सर्व खेळ अनुभूतीच्या स्तरावर जाणून विकारमुक्त व्हायचा मार्ग सापडेल. आजसुद्धा कोणाला मनाचं निरीक्षण करायला सांगितलं नाही, श्वासाचंच निरीक्षण करायला सांगितलं. पण श्वासाचं निरीक्षण करता करता साधक आपल्या मनाचंही निरीक्षण करायला लागला, आपोआप करायला लागला. आजपर्यंत ऐकत होतो
की मन फार चपळ आहे, चंचल आहे. दिवसभर काम करून जाणवलं की खरोखरच मन किती चंचल आहे. किती चंचल मन. कधीकधी तर एक श्वासही पूर्णपणे बघून नाही झाला तर हा पळाला. खूप चंचल आहे. आता तर अनुभूतीच्या स्तरावर जाणलं. दिवसभर काम करून अनुभूतीच्या स्तरावर जाणलं, मन खूप चंचल आहे, खूप चपळ आहे. आणखीन एक गोष्ट अनुभवाला आली, नसेल आली तर लक्ष दिल्याने येईल. मन पळत तर आहे, क्षणाक्षणाला पळत आहे, पण ते पळतं कुठे? मन कुठे कुठे पळालं याचा हिशेब ठेवणं सोपं काम नाही. इथे शिबिरात तर डायरीसुद्धा लिहून देत नाहीत. पण समजा कोणी लिहू दिली तरी लिहिणं शक्य होणार नाही की मन किती वेळा आणि कुठे कुठे पळालं. बारकाईने लक्ष दिल्यास कळून येईल की 2च ठिकाणी मन धावतं, भूतकाळात किंवा भविष्यकाळात. काही आठवलं, कोणाला हे कोणाला ते, असं झालं होतं आणि लागला तो त्या आठवणीमध्ये लोळायला. असं झालं होतं, त्याने माझा असा अपमान केला होता, त्यावेळी मी काही करू शकलो नाही, पण आता जर अपमान केला तर विटेचं उत्तर दगडाने देईन, असं करीन, असं उत्तर देईन. भूतकाळात लोळता भविष्यामध्ये उडी मारली. असं करीन, तसं करीन. भविष्याच्या कल्पना पूर्ण होण्याआधीच परत कुठली तरी एक भूतकाळातली गोष्ट आठवली आणि पुन्हा लागला त्यात लोळायला. असं झालं होतं, तसं झालं होतं. पुन्हा भविष्यात उडी घेतली. असं करीन, तसं करीन. सर्वांनी लक्ष देऊन बघितलं असेल. नसेल बघितलं तर आता लक्ष द्या. मनाजवळ या 2 क्षेत्रांशिवाय तिसरं क्षेत्र नाही. भूतकाळात रमण करतो किंवा भविष्यकाळात रमण करतो. वर्तमान काळात रमण करणं मनाला माहीतच नाही. आपल्याला वर्तमान काळामध्ये जगायचं आहे. भूतकाळात कसं जगणार? जे क्षण गेले ते गेले. जगातील सर्व संपत्ती देऊनसुद्धा गेलेल्या क्षणांना परत आणू म्हटलं तर असंभव गोष्ट आहे. उलटून गेलेल्या क्षणात कसं जगू शकू? भविष्यकाळात कसं जगू? भविष्य जेव्हा वर्तमान होईल तेव्हाच जगू शकू. कोणतीही व्यक्ती भूतकाळात जगू शकत नाही, भविष्यकाळात जगू शकत नाही. त्याला वर्तमान काळातच जगायला हवा. परंतु आपण आपल्या मनाची काय स्थिती करून ठेवली आहे? ते वर्तमान काळात जगूच इच्छित नाही. जेव्हा जेव्हा भूतकाळात किंवा भविष्यामध्ये पळत असतं, जगत असतं. म्हणूनच म्हटलं आहे की याला खऱ्या अर्थाने जगणं आलंच नाही. ह्याकरता हे इतकं व्याकुळ असतं, बेचैन असतं. आणि धर्म तर जीवन जगण्याची कला आहे ना. तर पहिलं पाऊल हे की जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी वर्तमान क्षणात जगायला शिकलं पाहिजे. या क्षणी काय होत आहे त्या सत्याबरोबर जगायला हवं. या क्षणाला श्वास आत येत आहे, या क्षणी श्वास बाहेर जात आहे. जे सत्य यावेळी आमच्यासमोर प्रगट होत आहे त्यातच जगण्याचा मनाकडून अभ्यास करून घेत आहोत. पण ते वर्तमान काळात राहू इच्छित नाही. परत परत भूतकाळात रमतं, वाट सोडून पळतं. परत आम्ही त्याला श्वासावर ओढून आणतो. बघ बाबा, श्वास बघ, झालं गेलं ते संपलं. मग ते भविष्यात रमतं. पुन्हा आम्ही त्याला वर्तमान काळात आणतो. परत परत आम्ही त्याला ओढून आणतो. परत परत ते पळतं. मनाचा स्वभाव बदलण्याचं काम करीत आहोत. वर्तमान क्षणात जगायला शिकलो तर ती फार मोठी गोष्ट होईल. विकारांपासून सुटका मिळेल, दुःखांपासून मुक्ती मिळेल. मनाबद्दल आणखी एक गोष्ट बघितली असेल, लक्षात आली नसेल तर आता लक्षपूर्वक बघून पहा बरं. माझं मन कसं आहे? मलिन आहे की निर्मळ आहे? रागरंजित आहे की द्वेषरंजित आहे? आसक्तियुक्त आहे की आसक्तिविहीन आहे? रागयुक्त आहे की रागविहीन आहे? त्यात मोह आणि द्वेष भरलेले आहेत की ते द्वेषविहीन, रागविहीन झालेले आहेत? कसं आहे? श्वास बघता बघता मन कसं आहे हे पण कळू लागतं. जरा लक्षपूर्वक बघितलं असेल तर कळेल की मन 2च प्रकारचं कार्य करतं. भूतकाळात तरी रमतं किंवा भविष्यात तरी रमतं. भूतकाळातील आठवण किंवा भविष्यातील कल्पना सुखद तरी असेल किंवा दुःखद तरी असेल. जिथे एखादी सुखद गोष्ट मनात आली आणि मग ती भूतकाळातील असो
की भविष्यकाळातील असो, मनाला आवडायला लागेल, मनाला ती प्रिय वाटायला लागेल. परत परत असे हो हेच भजन करीत करीत राहील. तसंच एखादी दुःखद कल्पना, मग ती भूतकाळातील असो की भविष्यकाळातील असो, मनात उठली की अप्रिय वाटायला लागेल. नको नको, असं होऊ नये याचंच चिंतन करायला लागेल. सारखं पाहिजे पाहिजे तरी किंवा नको नको तरी, हा जो पाहिजे पाहिजेचा गुणाकार मनात चालला आहे त्यालाच आसक्ती म्हणतात, राग म्हणतात. आणि हा जो नको नकोचा गुणाकार चालला आहे त्यालाच द्वेष म्हणतात. तर मन रागात तरी लोळत असते किंवा द्वेषात तरी लोळत असते. अजून एक अवस्था अशी येते, वेड्यासारखी अवस्था. एखादा विचार मनात उठला, भूतकाळातील असो किंवा भविष्यातील, त्यातील एक वाक्यही पूर्ण झालं नाही की लगेच दुसऱ्या विचारांनी आपलं डोकं वर काढलं की ज्याचा पूर्वीच्या विचारांशी काहीही संबंध नाही. या दुसऱ्या विचाराचं एक वाक्यही पूर्ण होऊ शकलं नाही की तिसरीच गोष्ट मनात उठली. तीही पूर्ण होते नव्हते तो दुसरीच कुठली तरी नवीन कल्पना मनात नाचायला लागली की ज्याचा पूर्वीच्या विचारांशी काहीही ताळमेळ नाही, तारतम्य नाही, सूत्रबद्धता नाही. अशी अवस्था बघितली असेल, नसेल बघितली तर आता बघाल. वेडेपणाची अवस्था, निव्वळ वेडेपणा. वेडेपणा कशाला म्हणतात? ज्या व्यक्तीच्या विचारात ताळमेळ नाही, तारतम्य नाही, त्याला वेडा म्हणतात. एक उदाहरणाने समजूया. कोणी एक वेडा 4 दिवसाचा उपाशी आहे. त्याला बघून आमच्या मनात करुणा जागृत झाली आणि ताट वाढून त्याच्यासमोर ठेवलं. फार खुश झाला. उपाशी आहे, बसला जेवायला. एक घास तोडून तोंडात टाकतो त्यापूर्वीच विचार शृंखला बदलली. दुसराच विचार मनात नाचायला लागला की मी तर स्नानगृहातच आहे, आंघोळ करायला आलो आणि लागलो कपडे काढायला, आणि हा माझ्या हातातील घास हा साबणच आहे, आणि लागला आपल्या अंगावर साबण लावायला. विचारांची शृंखला तुटली. आणखी दुसरा विचार मनात आला. तोही जाऊन तिसराच विचार मनात खेळू लागला की ही वाढणारी व्यक्ती माझी शत्रू आहे, मला मारायला आली आहे. त्याने मला मारण्यापूर्वी मीच त्याला मारून टाकतो. कसं मारू? हे दारूचे हातगोळे पडलेले आहेत, ह्यानेच का नाही मारू? आणि लागला अन्नाचे घास फेकायला. राहिला ना उपाशी. आता अशा माणसाला वेडे म्हणणार नाही तर काय म्हणणार? तर सर्वांनी बघितलंच असेल की मनाचा किती वेळ अशा वेडेपणात जातो, जेथे विचाराची कुठलीही शृंखला नाही, काही ताळमेळ नाही, फालतू गोष्टी ज्याचा कोणाशी कशाशीही संबंध नाही. एकतर अशा वेडेपणात मोहात चित्त रमतं, किंवा कुठली मग प्रिय गोष्ट मनात उठली की आसक्तीमध्ये रमण करायला लागतं, आणि अप्रिय गोष्ट जागली की द्वेषात गळून जातं. क्षण क्षण रागात, द्वेषात किंवा मोहात रमण करतं. या व्यतिरिक्त काही ते करतच नाही. तर आपलं मन हे असं आहे. नसेल बघितलं तर यापुढे बघाल. असं दूषित चित्त घेऊन फिरत आहोत. कुठून शांती येणार? कुठून सुख येणार? आता जे काम सुरू केलं, श्वास बघण्याचं काम, त्याने एकीकडे चित्त एकाग्र व्हायला लागलं. परंतु चित्त एकाग्र करणं हे आमचं ध्येय नाही. आमचं ध्येय तर चित्ताला निर्विकार करण्याचं आहे. एकही विकार चित्तात शिल्लक राहायला नको. तर हे एकाग्र होणारं मन त्याचबरोबर निर्मळता आणत असेल तरच आमच्या उपयोगाचं. अन्यथा निव्वळ चित्ताची एकाग्रता आमच्या उपयोगाची नाही. या श्वास बघण्याच्या कामाने थोडं थोडं का होईना चित्त एकाग्र व्हायला लागलं, पण त्याचबरोबर ते निर्मळ तर होत आहे ना. होत असलं तर आमच्या उपयोगाचं. खरोखरच होत आहे ना. कुणा बुद्धाने, कुणा महावीराने, कुणा धर्मशास्त्राने किंवा गुरु महाराजांनी सांगितलं म्हणून मानलं तर ती निकामी गोष्ट होईल. आपल्या अनुभवाने जाणून मगच मानू की कशा प्रकारे चित्त निर्मळ होत आहे. कसं ते समजून घ्या. मनाचा तो क्षण ज्यावेळी तो निव्वळ श्वासाला जाणतो की श्वास येत आहे, की श्वास जात आहे, की श्वास स्पर्श करीत आहे, त्याने स्वतःला भूतकाळातील सर्व आठवणींपासून तोडून टाकलं, भविष्यकाळातील सर्व कल्पना आकांक्षेपासून विलग केलं, आणि ह्या क्षणाचं जे सत्य प्रकट होत आहे त्यालाच जाणत राहिलं आहे, तर मग राग नाही, आसक्ती नाही,
श्वास येत आहे असं जाणतो तर श्वासाप्रती राग कुठे? द्रष्टाभावाने जाणतो. श्वासाला जाणणारा असं म्हणत नाही की मला अजून खूप श्वास पाहिजे, पुन्हा पुन्हा श्वास पाहिजे. श्वास येत आहे आणि आम्ही जाणत आहोत, त्यात राग कुठे? तसंच श्वास जात आहे आणि आम्ही जाणत आहोत, तर त्यात द्वेष कुठे? कोण म्हणेल की श्वास निघून जावा, येऊ नये, परत येऊ नये, निघून जावा? अशावेळी राग नाही, द्वेष नाही, कल्पना नाही, केवळ यथार्थच. मग ते स्थूल असलं तरी केवळ यथार्थच आहे. श्वास येत आहे, जात आहे, तर मोह नाही, राग नाही, द्वेष नाही. अशा क्षणासाठीच कार्य करीत आहोत. दिवसभर काम करीत आहोत. कित्येक वेळा असं वाटलं असेल की आम्ही श्वास तरी बघू शकतो का, बघू शकलो का? पण काही काही क्षण असे निश्चितच आले असतील की ज्या क्षणी आम्ही फक्त श्वासच बघत होतो. असे जे काही थोडे क्षण आले असतील ते फार कल्याणकारी आहेत. ज्या क्षणी चित्त केवळ यथाभूत अगदी आहे तसंच त्या क्षणाचं सत्य बघतो, त्या क्षणी भूत भविष्यातील सर्व आठवणी आणि भविष्यातील कल्पनापासून तो अलिप्त असतो. फक्त वर्तमान क्षणाच्या सत्याबरोबरच तो राहत असतो आणि हा क्षण मोठ्या निर्मळतेचा असतो. एकीकडे चित्ताची ही निर्मळ अवस्था, या क्षणाची निर्मळता, आणि दुसरीकडे जन्मजन्मांतरीचा गोळा केलेला केर कचरा. शिबिरात येणारे अनेक लोक अनेक जन्मांना मानत नाहीत. न मानोत बिचारे. आम्ही पण आग्रह धरत नाही की त्यांनी तसं मानावं. अनेक जन्मांचं जाऊ दे, पण या जन्मीसुद्धा काही कमी विकार, कमी केरकचरा गोळा केलेला नाही. तर या विकारांच्या संग्रहाचा आणि श्वासाला केवळ बघण्याने आलेल्या निर्मळ क्षणाचा एकमेकाशी स्पर्श होताच फार मोठा विस्फोट होतो. विरुद्धधर्मीय धन आणि ऋण दोन टोकं एकत्र आल्याने होईल तसा, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एकत्र आल्यामुळे मोठा विस्फोट होतो. जसा काही ज्वालामुखीचा उद्रेकच झाला. तर मनातले दबलेले विकार फुटून बाहेर येतात आणि चित्तधारेवर प्रगटतात. मन आणि शरीराचा इतका गाढ संबंध असल्यामुळे ते शरीरावरही कुठेतरी प्रगट होतातच. आणि मग शरीर कुठेतरी दुखलं, कुठं ताठरल्यासारखं झालं, कुठं गरम वाटलं, कुठं जड झाल्यासारखं वाटलं, तर कधी जीव घाबरून टाकला. ज्या ज्या अडचणी येतात त्या ह्या साधनाविधीच्या कारणाने येतात. अनेक प्रकारच्या साधनाविधी असतात ज्यात चित्त एकाग्र करून त्यावर एक फार चांगला लेप लावला जातो, शांतीचा, सुखाचा. पण त्याने केवळ चित्ताचा वरवरचा भागच निर्मळ होतो. त्याचाही फायदा आहेच, पण खोल अंतर्मनात ज्या गाठी बांधून ठेवल्या आहेत त्या तशाच दबून राहतात. एवढंच नव्हे तर आतल्या त्याचं संवर्धन होत असतं आणि वरवर तर आम्ही स्वतःला फार शांत समजतो. फसवणूकच आहे ना. या विधीत मात्र असं होऊ दिलं जात नाही. वरून कोणताही लेप किंवा मुलामा लागू देत नाही. इथं तर काम करायला सुरुवात करताच ऑपरेशनच सुरू होतं. अंतर्मनात खोलवर साठलेल्या वासना एखाद्या फोडाचं ऑपरेशन केल्यावर जसा दबलेला पू उफाळून बाहेर पडतो तशा बाहेर पडतात आणि त्यामुळे आमचं कल्याणच होतं. तर हे जे काही दुखतं, हे जे कष्ट होतात ते आपल्या कल्याणाकरताच येतात. त्याला घाबरता कामा नये. त्यांचं येणं स्वाभाविक आहे. एका उदाहरणाने समजूया. कुण्या एका स्त्रीने चुलीवर स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यावर चुलीतील निखाऱ्याची आता आवश्यकता नाही. चूल गरम आहे, त्यात अजून आग आहे, म्हणून ती गार पाणी घेऊन निखाऱ्यावरती टाकते. गार पाणी निखाऱ्यावर पडतात कितीतरी मोठी प्रतिक्रिया होते. छू असा आवाज येतो. कारण त्याला आवडत नाही म्हणून ते छू करतात. ती परत थोडं गार पाणी घेऊन निखाऱ्यावर टाकते, परत ते छू करतात. ही छू छूची प्रतिक्रिया चालूच राहते. जोवर चुलीचं तापमान पाण्याच्या तापमाना एवढं होत नाही तोपर्यंत चालू राहते. दोघांचं तापमान एकसारखं झालं, चूल पण थंड झाली, आता किती का पाणी टाकेना, जराही छू छू होत नाही. अगदी असंच निव्वळ श्वास साक्षीभावाने बघत राहिल्याने हा जो शीतलतेचा निर्मळ क्षण आला आहे आणि आमच्या आत तर आगच आग भडकत आहे,
रागाची, द्वेषाची. या आगीचा आणि त्या शीतल क्षणाचा स्पर्श होताच मोठी प्रतिक्रिया निर्माण होते, मोठा विस्फोट होतो. समजूतदारपणे गार पाणी टाकतच गेलो तर आग विझणारच. घाबरण्याचं काही कारण नाही. आज ज्या अडचणी वाटत आहेत त्या उद्या कमी होतील. आमचा संग्रह किती मोठा आहे त्यावर ते अवलंबून आहे. खरोखरच असं होतं काय? कधी कधी एखादा साधक येतो आणि तर्क करतो, सकाळी 4 रात्री 9, 9:30पर्यंत बसून ठेवलं तर आणखी काय होईल? पाय दुखायचेच, कंबर दुखायचीच, या सर्व अडचणी येणारच. ठीक आहे, असंही असेल, परंतु सत्य तेवढंच नाही. असं असतं तर विश्रांतीनंतर ताजंतवानं होऊन ध्यानाला बसल्याबरोबर 10 मिनिटातच पाय का दुखायला लागले? कंबर का दुखायला लागली? झोप का यायला लागली? रात्री तर आरामाने झोपला होता ना? तरीसुद्धा साधना करायला बसल्याच लगेच डुलकी आलीच. साधना सोडताच डुलकी कुठल्या कुठे पळाली. परत ध्यानात बसलो की परत झोप. तर हे सर्व साधनेमुळे आहे. नाहीतर आपण सिनेमाला जातो, नाटकाला जातो, खेळ तमाशे बघतो, तेव्हा तासनतास बसून राहतो. पण पाय दुखत नाहीत, कंबर दुखत नाही, डोकं दुखत नाही, जीव घाबरत नाही, पळून जावं असं वाटत नाही, की डुलकीही येत नाही. असं का बरं? तिथे का नाही येत झोप? आणि इथे तर 3 ताससुद्धा बसू शकत नाही. काय झालं? काय झालं ते स्पष्टपणे दिसतंय. त्या गरम जळत्या चुलीत थोडे आणखी निखारे टाकून बघा, जरासुद्धा प्रतिक्रिया होणार नाही. जराही छू आवाज येणार नाही. मोठ्या आनंदाने स्वीकारतील. त्या सिनेमात, नाटकात काय होतं? आतल्या आत रागाची, द्वेषाची, मोहाची आग जळत आहे. आतली चूल जळत आहे. आणि आपण त्याला या क्षणी काय आहार देत आहोत, काय इनपुट देत आहोत? रागाचं, द्वेषाचं, जळते निखारे. मोठ्या प्रेमाने त्याचा स्वीकार करतो. जराही त्रास होत नाही. पण इथे क्षणभर जरी मन राग द्वेषविहीन होऊन यथार्थ दर्शन करायला लागेल तर ते त्याला सहन होत नाही, आवडत नाही, प्रतिक्रिया करतोच. पण ही होणारी प्रतिक्रिया आपल्या चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठी होते. प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा होतील. विकार पुन्हा पुन्हा फुटून फुटून बाहेर येतील. शरीरावर होणाऱ्या संवेदनाच्या रूपाने बाहेर येतील. आम्ही जितके कमी विचलित होऊ तितक्या लवकर सुटका होईल. आणि जितके जास्त व्याकुळ होऊ, आई ग मेलो ग असं म्हणू, तितकं जास्त त्यांचं संवर्धन होईल. सुटका उशिरा होईल. तर मोठ्या धैर्याने, समजुतीने त्यांचा सामना केला पाहिजे. ही सर्वच्या सर्व आग उफाळून बाहेर येणार आहे, समाप्त होणार आहे. पण हे सर्व काम स्वतःलाच करायला हवं. दुसरं कोणी करू शकणार नाही, करू शकत नाही. मदतीची आशा म्हणजे धोका. कारण ही जी रागाची, द्वेषाची, मोहाची आग जळत आहे ती कोणी बाहेरच्याने, दुसऱ्याने नाही लावली. स्वतःच स्वहस्ते अज्ञानाने ही लाग लावली. रागाचे इंधन देत आहोत तर हिला विझवण्याची जबाबदारी ही आमचीच. मळ जो चढवला आहे त्याला साफ करण्याचं काम आमचंच. दुसरा कोणी करू शकणार नाही. यासाठीच इथे आलो आहोत. 10 दिवसात जेवढं करू शकू तेवढं करू. पण महत्त्वाची गोष्ट ही की एक विद्या मिळेल, एक साबण मिळेल. मळलेला पदर आहे तो धुता येईल. उभ्या आयुष्याचं काम आहे. कुणाला माहीत, अजूनही थोडी आयुष्य वेचावी लागतील, पण काम करायचं आहे. ही विद्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ह्या साबणाचा योग्य वापर होण्यासाठी बाकीचे जे 9 दिवस उरले आहेत त्याचा खूप समजूतदारपणे उपयोग केला पाहिजे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या साधनाविधी भारतामध्ये चालत असत, आजही चालू आहेत. प्रत्येक विधीचे आपापले निराळेपण, वैशिष्ट्य असते. या विधीचं पण आपलं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. त्याचं वैशिष्ट्य नीट समजून घेतलं नाही आणि त्याप्रमाणे काम केलं नाही तर काही पदरात पडणार नाही. 10 दिवसानंतर घरी जायचं आहे. 10 दिवसांचा पूर्ण उपयोग करायचा. तर साधकांसाठी ज्या काही थोड्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. पहिली गोष्ट ही की ध्यानासाठी जी वेळ निश्चित केलेली आहे तितका वेळ ध्यान बंद जागेतच करायला हवं.
उघड्यावर नाही. हॉलमध्ये अथवा आपल्या निवासस्थानी ज्या जुन्या साधकांना शून्यागारं दिली आहेत त्यांनी तिथं बसावं. कुठेही करावं, पण बंद जागेतच करावं. वाऱ्याचा झोत शरीरावर पडू देऊ नये. प्रकाशाचे किरण बंद डोळ्यावरसुद्धा पडू नयेत, नाहीतर नवीन साधकांसाठी अडचणच निर्माण होईल. एकदा साधनेत परिपक्व झाल्यावर उघड्यावर ध्यान केलं तरी चालतं, परंतु ही प्रारंभिक अवस्था आहे. मनाचं ऑपरेशन करायचं आहे ना, तर अशाने खोल ऑपरेशन होऊ शकणार नाही. वरवरचं काम होईल. बाहेरील हवा लागत राहिली तर स्वतःच्या श्वासाचा स्पर्श कसा कळणार? बाहेरील प्रकाशाने काही अनुभूती अनुभवायला मिळतील, पण त्या वरवरच्या असतील. खोलवरची अनुभूती कशी मिळणार? म्हणून या दोघांपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर ध्यान मुळीच करू नये. ध्यान नेहमी बंद जागेतच करावं. सरळ प्रकाश किंवा वारा लागणार नाही अशा जागी. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की राहण्याची एक सीमा आखली आहे. धर्मस्थानाची, तीर्थक्षेत्राची, साधनेच्या जागेची एक सीमा असते. त्या सीमेतच राहायचं आहे. सुट्टीच्या वेळीसुद्धा ती ओलांडू नये. शिकवणाऱ्याच्या शक्तीचीसुद्धा एक सीमा असते. तर जितक्या दूरवर साधक सुरक्षित राहू शकेल तेवढ्या सीमेतच काम करावं. याचंही एक कारण आहे. जसं कोणी एखादा सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतो. ऑपरेशन थिएटरबाहेर रोग्याला जाऊ देत नाही. बिलकुल तसंच या सीमेतच काम करायचं आहे. मनाचं ऑपरेशन आहे, नाजूक बाब आहे. असमंजसपणा दाखवला तर नुकसान होईल. तर सीमेतच राहा. निर्भय होऊन काम करा. काही नुकसान होणार नाही. सुरक्षित राहाल. या सीमेबाहेर मात्र जायचं नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात असू द्या की 1-1 तास असं दिवसातून 3 वेळेला अगदी वेळेवर हॉलमध्ये यायचं. सकाळी 8 ते 9. काहीही झालं तरी 8 वाजता हॉलमध्ये पोहोचालच. आणि 9 वाजेपूर्वी कितीही आवश्यक काम असलं तरी हॉलबाहेर जायचं नाही. आपलं मनोबळ वाढवण्याकरता हे अत्यंत आवश्यक आहे. पुढे पुढे तर हा तासभरही किंचितही हालचाल न करता बसू शकू, परंतु आत्ता तसं अनिवार्य नाही. आता तर तासभर फक्त ह्या हॉलमध्ये थांबायचं आहे. 8 ते 9. 8 वाजताच पोचाल आणि 9 पूर्वी हॉल सोडणार नाही. ठीक असं दुपारी 2:30 वाजता हॉलमध्ये याल आणि कुठल्याही परिस्थितीत 3:30 पूर्वी हॉल सोडणार नाही. तसंच संध्याकाळी 6 वाजता हॉलमध्ये याल आणि 7 पूर्वी जाणार नाही. 1-1 तास 3 वेळा हॉलमध्येच राहायचं आहे. दृढनिश्चय करा तरच मनोबळ वाढेल. कामाची गोष्ट होईल. पुढे उपयोगात येईल. सध्या तर एवढंच की तासभर हॉलमध्ये राहायचं आणि होईल तेवढं मन लावून काम करायचं. अजून काही गोष्टी आहेत. या मार्गात काही शत्रूही आहेत जे डोक्यावर चढून बसतात. त्यापासून बचाव करायचा आहे. एक मोठा शत्रू आता तर 24 तास इथे राहून बघितलं की संध्याकाळचं जेवण इथे मिळत नाही आणि उद्या 11 वाजता जेवायला जाल तर आठवेल की संध्याकाळचं जेवण नाही आणि मी 4 पोळ्या सकाळी खातो, 4 पोळ्या संध्याकाळी खातो. संध्याकाळचं जेवण नाही तर संध्याकाळचे आत्ताच खाल्लं तर 8 पोळ्या जेवून घेतो. आमचे मार्गदर्शक सारखे म्हणतात स्वतःचं युद्ध स्वतःच लढायचं आहे. युद्ध लढायचं तर सुदृढ असलं पाहिजे. शरीर सुदृढ असलं पाहिजे. 8 ऐवजी 10 का नाही खाऊ? असं खाऊ लागला तर झाला शत्रू डोक्यावर आरूढ. साधना विधना होणार नाही, काही करू शकणार नाही. एकेवेळी जर 4 पोळ्या खायची सवय असेल तर 3च खाऊन हात आवरता घ्या. पोटाचा चतकोर भाग नेहमी रिकामा असावा. पूर्ण पोट भरायचं नाही आणि ठोसून ठोसून भरणं तर फारच वाईट. कधीही पूर्ण पोट भरलं नाही, चतकोर भाग नेहमी रिकामा ठेवला तरच साधना चांगली होईल, अन्यथा साधना होणार नाही. एक आणखी मोठा शत्रू आहे. हे तर सांगितलंच आहे की शरीर फार थकल्यास थोडा वेळ आराम घेऊ शकता, थोडा वेळ आडवं होऊ शकता. तर आडवं होणं फार आवडेल. पण प्रतिबंध लावला आहे 5 मिनटापेक्षा जास्त पडायचं नाही, नाहीतर झोप येईल. बस 5 मिनटं विश्रांती घ्यायची आणि नंतर बसायचं. तर मन म्हणेल 5 मिनटापेक्षा जास्त का पडू नये? हा प्रतिबंध तर मूर्खांसाठी आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की बाकी सगळे लोक मूर्ख आहेत, माझ्यासारखा समजूतदार आणखीन कोण असू शकेल?
हा प्रतिबंध माझ्यासाठी थोडाच आहे, हा तर मूर्खांसाठी आहे. बघा, 10 मिनटं झाली तरी मी जागा आहे, साधना चालूच आहे, काही फरक नाही पडला. 15 मिनटं झाली तरी मी जागरूक आहे, श्वासाला जाणत आहे. 20 मिनटं झाली, अर्धा तास झाला आणि लागला घोरायला. जो साधक असं समजतो की मी पडल्या पडल्यासुद्धा जागरूक आहे, त्याच्या मनाचा फार मोठा हिस्सा पेंगू लागतो. तो थोडासाच हिस्सा जागत असतो. हळूहळू संपूर्ण मन पेंगायला लागेल आणि आम्हाला तर संपूर्ण मन जागरूक करायचं आहे. थोडासा भागसुद्धा मूर्छित नसावा, त्यासाठीच तर सगळी साधना आहे. आणि एक व्यक्ती घोरू लागली की सगळे ध्यान केंद्रच घोरायला लागेल. हे ध्यान केंद्र आदर्श बनण्यास अजून वेळ लागेल. आता आदर्श ध्यान केंद्र म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीचं राहण्याचं ठिकाण, गुंफा, शून्यागार स्वतंत्र पाहिजे. जेथे शून्यागार आहेत, चैत्यातसुद्धा एकाच व्यक्तीने एका ठिकाणी बसायला हवं. एका शून्यागारात एकापेक्षा जास्त व्यक्ती नसाव्यात. तर मग खऱ्या अर्थाने खोलवर ऑपरेशन होऊन विकार बाहेर निघतील. इथे तर एका खोलीत 2, कुठे 4, तर कुठे त्याहीपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आहेत. तर जिथे एक घोरायला लागला त्याला बघून दुसराही घोरायला लागेल आणि हळूहळू संपूर्ण खोलीत, एवढंच नव्हे तर संपूर्ण ध्यान केंद्र घोरण्याने भारून जाईल. आलो होतो जागरूक राहण्याच्या अभ्यासासाठी, प्रतिक्षण जागरूक राहायचं आहे, प्रतिक्षण जागरूक राहायचं आहे, आणि काय करायला लागलो? हा फार मोठा शत्रू आहे. तर जेव्हा जेव्हा बघाल की आळस वाढत आहे, प्रमादामध्ये मन रमतं आहे, झोप येत आहे, तेव्हा तेव्हा त्याच्याशी सामना करा. जोराने श्वास घेऊन त्याला दूर करा. नाहीतर उठून थोडं गार पाणी चेहऱ्यावरती शिंपडा. त्यानेही आळस दूर झाला नाही तर जरा उठून 5 मिनटं चाला, पण चालतानाही श्वासाला जाणतच राहाल आणि लगेच परत येऊन ध्यानाला बसा. या 1 तासाच्या अवधीत हॉलबाहेर जाता येत नाही तर 5 मिनटं उठून उभं राहायचं. बाहेर जायची वेळ असेल तर बाहेर जाऊ शकता. 5 मिनटं चालत असताना किंवा उभं असताना श्वासाला जाणत राहा. आळसाला डोक्यावर चढू देऊ नका. तो ध्यानाचा फार मोठा शत्रू आहे. आणखीन एक शत्रू, तो विशेष करून आम्हा भारतीयांचा फार मोठा शत्रू आहे. आमचा एक राष्ट्रीय रोगच आहे म्हणा ना, बोलण्याचा. बोलण्याचे आम्ही फार लोभी आहोत. सारखं बोलत असतो आणि इथं तर 9 मौन व्रत जे घेतलं आहे, एक वेळ व्यवस्थापकांसमोर बोलणार नाही, पण संधी मिळतात झाली कुजबूज सुरू. सवय झाली आहे ना बडबडायची, राहवतच नाही. कधी कधी तर एखादा साधक धावत धावत येतो आणि म्हणतो, हे तुम्ही काय केलं? आमचं तर पोट दुखायला लागलं, थोडं बोलू द्या, जरा बोलून पोट हलकं होईल. बोलल्याशिवाय राहत नाही हो. मनाला मौन करायचं आहे. कसं करणार? बघितलं ना आपलं मन किती बडबड करतं ते. कसं मौन करणार? बाहेर गप्पा मारून आलो आणि बसलो ध्यानाला, तर बाहेर जो वार्तालाप झाला त्याचं जणू मनाला खाद्यच मिळालं. कितीतरी वेळ त्याचंच चिंतन रवंथ चालेल. एवढंच नव्हे तर त्याच्याशी संबंधित आणि असंबंधित कितीतरी गोष्टी मनात यायला लागतील. अरे, मनाला करायचं काय होतं? मनाला करायचं होतं शांत, आणि याला तर आम्ही वाचाळ करून टाकलं. किती मोठं नुकसान केलं. आपलंच नाही तर ज्याच्याबरोबर बोललो त्याचंही. कोणाशी बोलणार? हवेबरोबर तर बोलू शकत नाही, भिंतीबरोबर बोलू शकत नाही. ज्याच्याशी बोलणार तोही कोणी एक साधकच असेल. तो बिचारा ध्यानाला बसला होता. आम्ही त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यासमोर खाद्य टाकलं. घे, तूही रवंथ कर तासभर. म्हणजे त्याचंही नुकसान, आणि जिथे 2 व्यक्ती आपल्याच खोलीत किंवा तंबूत कुजबुजायला लागल्या, दुसरा कोणी तिथे ध्यान करीत असेल तर त्याच्याही ध्यानात व्यत्यय आणतो. हा फार मोठा दोष आहे, छोटासा दोष नाही. आपल्या इथं धर्मशास्त्रात बऱ्याच गोष्टी रूपक कथेत सांगितल्या गेल्या. ऋषीमुनींची साधना भंग करणाऱ्यांना राक्षस म्हटलं आहे, दैत्य म्हटलं आहे. आणि आम्ही तर इथे काही दैवी गुण, काही ब्राह्मी गुण प्राप्त करण्याकरता आलेलो आहोत, दानवी किंवा राक्षसी गुणांच्या प्राप्तीसाठी नव्हे. म्हणून कोणाचाही तप अजाणतेपणीही भंग करू नये. बोलल्यास
कोणाचाही कुठे ना कुठेतरी तपोभंग होणारच. आपलंही नुकसान आणि दुसऱ्याचंही नुकसान. अजूनही एक मोठं कारण आहे ज्यासाठी हे 9 दिवसाचं मौन दिलं जातं. हे जे 5 शील आपण घेतले ते कुठलं कर्मकांड पूर्ण करण्याकरता नाही. पंचशील तर या साधनेचा पाया आहे. याच्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. चित्त एकाग्र झालं तरी ते योग्य प्रकारे होणार नाही आणि निर्मळ होण्याचं काम तर बंदच होऊन जाईल. 5ही शिलांना पुष्ट ठेवायचं आहे. सकाळी 4:30 पासून रात्री 9पर्यंत बाहेरच्या जगापासून अलिप्त राहून काम करीत आहोत. एवढ्या भरगच्च कार्यक्रमात शीलभंग करायला वेळच कुठे. परंतु कोणाशी बोलला तर सवयीनुसार कमी जास्त बोलून जाऊ. कुठली गोष्ट लपवली किंवा जास्त करून सांगितली तर झाला ना शीलभंग. आणि इमारतीच्या पायातला एकही दगड हलल्यास साधना बिघडणारच. कुठलाही दगड हालायला नको. पायाचे 5ही दगड मजबूत असायला हवेत. यासाठी मौन अत्यावश्यक आहे. मौनच नव्हे तर आर्य मौन, केवळ वाणीचंच मौन नव्हे. आपल्याकडे एक परंपरा चालत आलेली आहे की आज आमचं मौन व्रत आहे. आज आम्ही तोंडाने काही बोलणार नाही, पण जे बोलायचं ते आम्ही लिहून वाचून करू. चिठ्ठ्यावर लिहून बोलू. हावभावाने हातवारे करून खुणा करून बोलू. अरे, यापेक्षा तर बरं होतं की जीभच हलवली असती. बोलणं मग ते संकेताने असो, लिहून असो, अगर वाणीने असो, मनात हालचाल निर्माण करते. मन वाचाळ होतं. तर संकेताने पण बोलू नये, लिहून पण बोलू नये, खुणा करून पण बोलू नये. वाणीचं मौन आणि शरीराचंही मौन. तेव्हा बघाल चित्ताचंही मौन सुरू होईल. म्हणूनच वाणीचं मौन अत्यंत आवश्यक आहे. अजून एक आवश्यक गोष्ट आहे. हे जे काल आत्मसमर्पण केलं, फक्त 10 दिवसांसाठीच केलं. ते ह्या विधीला अनेक लोक अनेक परंपरेचे, अनेक मान्यतेचे, अनेक रीतीने पूजापाठ करणारे, अनेक तऱ्हेची साधना करणारे येतात. कोणाची निंदा नाही आहे. परंतु इथे आलोच आहोत तर 10 दिवस याच विधीला समर्पित होऊन तिला पूर्ण न्याय देण्यासाठी या विधीला संपूर्णपणे समर्पित होऊन आजमावायचं आहे. तेव्हाच जाणू शकू की ही कल्याणकारी आहे की नाही, भविष्यात हिचा स्वीकार करावा की नाही. तर इथे राहत असताना दुसरी कोणतीही साधना थोडीसुद्धा करू नये. दुसरं कुठलंही कर्मकांड जराही करू नये. हे आम्ही व्रत घेतलं आहे. ही आमची अमुक मान्यता आहे, असं तर करायलाच हवं. बिलकुल नाही. 10 दिवसात या विधीला आजमावायचं आहे तर जसं सांगितलं जाईल, जितकं सांगितलं जाईल तसं आणि तितकंच करायचं आहे. आपल्याकडून त्यात काही तडजोड करायची नाही, जोडाजोड करायची नाही. 10 दिवसानंतर आम्ही आमच्या मर्जीचे मालक आहोत. ठीक वाटल्यास स्वीकारू, अन्यथा नाही. परंतु आत्ता नाही. ही काही जबरदस्तीची गोष्ट नाही. ह्यातच साधकाचं कल्याण सामावलेलं आहे. कारण काम मनाच्या ऑपरेशनचं आहे, धोक्याचं काम आहे. तर समजूतदारपणे करायला हवं. कधीकधी पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा कोणी साधक असला वेडेपणा करतातच की 10 दिवसांचा वेळ काढणं मुश्किल, काढला तर अशी सुविधा मिळणं मुश्किल, अशी शांत जागा मिळणं मुश्किल. मिळालंच आहे तर हे जे सांगतात ते तर करूच. पण आमच्या अमुक गुरु महाराजांनी सांगितलं होतं, अमुक एका पुस्तकात वाचलं होतं, तसंही करून बघूया. आणि ही खिचडी अशी करतात तर फार मोठा धोका निर्माण करतात स्वतःसाठीही. कधीकधी ते असे फसतात की मार्गदर्शकांसाठी कठीण होऊन जातं यातून बाहेर काढायला. यासाठीच हा इशारा आहे, गंभीर इशारा आहे. एका उदाहरणाने समजू. कोणी एक व्यक्ती आपल्या काळ्या घोड्याची स्वारी करणारा, एखाद्याने पांढरा घोडा आणला आणि सांगितलं की याची स्वारी करून बघा. वेडा असेल तर काय उत्तर देईल? जरूर याची स्वारी करून बघतो, पण काळा घोडा मात्र सोडणार नाही. एक पाय माझ्या घोड्यावर आणि एक पाय तुमच्या घोड्यावर, असा स्वार होऊन बघेन. तर मग धोकाच होईल ना. आपल्या नावेत नौकाविहार करणाऱ्या कोणा एका व्यक्तीसमोर दुसरी नाव आणली आणि सांगितलं की ही जास्त आरामदायक आहे, जास्त वेगाने पळणारी आहे, यातूनही यात्रा करून बघा. आणि तो जर म्हणेल जरूर, पण मी एक पाय माझ्या या नावेत आणि दुसरा पाय तुझ्या नावेत ठेवीन,
तर अजून भयानक गोष्ट झाली ना. पण याहूनही अधिक धोकादायक गोष्ट होईल मनाचं ऑपरेशन करताना किंवा ही साधना करताना त्यात थोडंसं इकडचं थोडंसं तिकडचं जोडल्याने. स्वतःसाठीही अत्यंत धोकादायक. जसं कोणाची सवय आहे जप करायची. आता हे श्वासाचं काम सुरू केलं की आपोआप एखादा जपाचा शब्द मनामध्ये येऊन जाईल. अजाणतेपणी मन या शब्दाबरोबर काही काळ जाईलही, परंतु लक्षात येतात, जाण येताच हसून त्याचा त्याग केला पाहिजे. नाही बाबा नाही, आम्हाला तर हा मार्ग आपलासा करायचा आहे. यात कुठला शब्द नाही, रूप नाही, कुठली आकृती नाही. अजाणतेपणे परत एखादा शब्द, एखादं रूप मनामध्ये डोकावेल. जाणतेपणी आम्ही त्याला थांबवू. असं करता करता 2-3 दिवसातच सुटका होऊन जाईल. परंतु जाणून बुजून आम्ही या विधीत काही जोडायला लागलो तर धोका निर्माण होईल. चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवं की हे 10 दिवसाचं मनाचं ऑपरेशन करण्यासाठी आलेलो आहोत. तऱ्हेतऱ्हेच्या साधना आहेत ज्यात मनातले विकार तसेच पडून राहतात, परंतु मनाच्या वरवरच्या भागावर इतका सुंदर लेप लागतो, मन प्रसन्न होतं. परंतु ही साधना त्याहून एकदम भिन्न आहे. यात जी प्रसन्नता येईल, जी चित्तविकार दूर झाल्याने येईल, ती कल्याणकारी प्रसन्नता असेल. गळू कापून पू निघून गेल्यानंतर जे सुख मिळेल ते कल्याणकारी असेल. पू कायम आहे आणि वरवर 1000 नशेच्या गोळ्या घेतल्या, दुःख विसरायचे प्रयत्न केले, दुःखापासून सुटकारा होणार नाही. तर हे ऑपरेशनचं काम आहे. जो कोणी साधक शिबिरामध्ये येईल त्याला आधीच सांगितलं जातं की बघ बाबा, इथले नियम अनुशासन कडक आहेत, अडचणी येतील, सामना करू शकत असाल तरच सामील व्हा, अन्यथा नाही. हो हो म्हणून लोक येतात. दारातून आत येण्यापूर्वी परत प्रत्येकाला विचारलं जातं की 10 दिवस राहणार ना. आणि आज परत मी विचारतो आहे की राहणार ना 10 दिवस. हे यासाठीच की अर्धवट ऑपरेशन करून कोणी जाऊ म्हणेल तर ती भयानक गोष्ट होईल. कोणी एक सर्जन कुणा एका रोग्याचं ऑपरेशन करीत असेल, अर्धवट ऑपरेशन झालं आणि रोगी म्हणायला लागला की ठीक आहे, आता मला पुढच्या ऑपरेशनची जरूर नाही, तर किती भयंकर गोष्ट होईल. आणि हे तर मनाचं ऑपरेशन आहे आणि त्याहूनही नाजूक. चुकूनसुद्धा असा विचार किंवा निर्णय घेऊ नये की ज्यामुळे अडचणी येतील, नुकसान होईल. त्याचा सामना करायला हवा. तुम्ही सामना करायला असमर्थ आहात असं वाटलं तर मला भेटा, सहाय्यक आचार्यांना भेटा. काही ना काही मार्ग सापडेलच. घाबरू नका, नुकसान कधीही होणार नाही. धर्माच्या क्षेत्रात आलो आहोत, धर्माच्या साऱ्या शक्ती सर्व प्रकारे सुरक्षा करीत आहेत, काहीही हानी होणार नाही. परंतु यात जर आपल्या मनानं काही जोडतोड करायला लागलात तर मात्र धोकादायक बाब होईल. मध्येच सोडून जाऊ म्हटलं तर धोकादायक गोष्ट होईल. म्हणून या 2 गोष्टींबद्दल इशारा दिला जातो, गंभीर इशारा दिला जातो. 9 दिवस अजून उरले आहेत काम करण्याकरता. योग्य प्रकारे काम केल्यास 9 दिवसही पुष्कळ होतात. परंतु तसं न केल्यास जसा आजचा दिवस गेला तसा उद्याचाही जाईल, परवाचाही जाईल, एक एक करत 10ही दिवस निघून जातील. आम्हाला तर असं वाटतं की 10व्या दिवसानंतर इथून जाणारा हसतच जावा, ओझं हलकं करूनच जावा. कोणी 100 मणाचं ओझं घेऊन आला असेल, एकच मण उतरवू शकला आणि 99 परत घेऊन चालला तर 1 मणाचं ओझं तर कमी झालं. कोणी 10 मण ओझं कमी करील तर 90च परत घेऊन जाईल. कोणी कमी करता करता 90 मण कमी करेल तर 10च परत घेऊन जाईल. कोणी 99 कमी करून 1च मण ओझं परत घेऊन जाईल. तर ओझं कमी करून जा. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वतः काम करू. स्वतः काम करायला हवं, दुसरं कोणीही करणार नाही. स्वतःच पुरुषार्थ करायचा आहे, स्वतःच परिश्रम करायचे आहेत. साधनेच्या बाबतीत कुठलीही गोष्ट न समजल्यास अवश्य विचारावं. एकदा सोडून अनेकदा विचारावं, स्पष्टीकरण करून घ्यावं. परंतु काम तर केलंच पाहिजे. नीट समजून, चिकाटीने, निष्ठेने निरंतर काम करायचं आहे. सफल व्हालच, सफलता मिळेलच. धर्म धारण करण्यातच सर्वांचं मंगल सामावलेलं आहे.
सर्वांचं कल्याण सामावलेलं आहे. सर्वांची स्वस्ती मुक्ती सामावलेली आहे. वेळेचा खूप सदुपयोग करा. धर्म धारण करा. आपल्या विकारांपासून मुक्त व्हा. आपल्या दुःखांपासून मुक्त व्हा. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. नव्या साधकांसाठी स्पष्टीकरणाचे 2 शब्द. आता प्रवचन संपल्यावर गुरुजींनी 3 वेळेला भवतु सब्ब मंगलम म्हटलं आणि जुन्या साधकांनी साधू 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 असं प्रत्युत्तर दिलं. साधुकार केला. हे कुठलंही कर्मकांड नाही, हे समजायला हवं. आपल्या देशाची ही फार जुनी परंपरा आहे. मोठी आदर्श परंपरा आहे, जी काही कारणामुळे आपल्या देशातून लुप्त झाली, शेजारच्या देशात गेली. तिथं त्यांनी ही सांभाळून ठेवली. काय होती ही परंपरा? कोणी एक व्यक्ती आपल्या शरीराने, वाणीने किंवा चित्ताने कोणतंही एक कुशल काम करते, चांगलं काम करते, मंगल काम करते की ज्याने स्वतःचंच नव्हे तर दुसऱ्याचंही भलं होईल, तर असं कुशल कर्म केल्यावर आपल्या मनाला प्रसन्नतेने भारून ती व्यक्ती एक मंगल कामना करते की माझ्या या कार्याने सर्वांचं कल्याण होवो, सर्वांचं भलं होवो, सर्वांचं मंगल होवो. यालाच भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम असं मोठ्या प्रसन्नतेने म्हणते. ऐकणाराही त्याला अनुमोदन देतो, कारण त्याच्याही मनात प्रसन्नता जागते, आनंद भरून येतो आणि त्याला वाटतं अरे खरोखरच सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, मंगल झालं पाहिजे. तर यासाठीच तो म्हणतो साधू साधू साधू. फार छान म्हटलं, ठीक ठीक, फार छान केलं. सर्वांचं मंगल झालंच पाहिजे या भावनेने म्हणू शकलात तरच आनंदाने भरून साधू 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 3 वेळेला म्हणावं. याला कोणतंही कर्मकांड होऊ देता कामा नये. आता 5 मिनटं विश्रांती घ्या आणि त्यानंतर पुन्हा काम सुरू करूया. आणि काम सुरू करू तेव्हा आज रात्री आणि उद्या काय करायचं आहे हे सांगितलं जाईल. याकरता 5 मिनटं विश्रांती घ्या आणि त्यानंतर काम सुरू करूया.